तर नांदणी गावातील महादेवी हत्तीणीवरून वनतारानं माफी मागितलेली आहे। वनतारा प्रशासनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं। जाणून बुजून किंवा अजाणतेपणानं आमचे विचार, शब्द किंवा कृतीनं तुम्ही दुखावले गेला असाल तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो, असं या निवेदनामध्ये वनताराच्या वतीनं म्हटलं गेलं आहे। तर नांदणी गावातील मठ कोल्हापूरकरांमध्ये महादेवी प्रति भावना आहेत। महादेवीला स्थलांतरित करण्याचा निर्णय हा कोर्टाने घेतला आहे। कोल्हापूरकरांच्या भावनांची आम्हाला जाणीव असल्याचं वनतारानं म्हटलंय। धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता। नांदणी मठास सहाय्य करण्याची वनताराची इच्छा आहे। कोल्हापूरकर दुखावले असतील तर आम्ही क्षमा मागतो। तर महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। बैठकीनंतर सतेज पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली। कोल्हापुरात पुनर्वसनाचा निर्णय योग्य असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय। महादेवीला आणण्यासाठी वनतारा सकारात्मक आहे आणि यानंतर या निर्णयाचं स्वागत करतो, असं सतेज पाटील म्हणाले। हॅलो, नमस्कार। नमस्कार। नाही का, गेले महिना झाला या संदर्भातला जनप्रक्षोभ होता आणि त्यानंतर आज काल मुख्यमंत्र्यांच्यावर बैठक झाली। आज त्यांनी ऑफिशियली सांगितले की आम्ही कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून हत्ती परत देण्यासाठी आमची तयारी आणि तिथं देखील काळजी घेतली जाईल, त्याचं आम्ही स्वागत करतो। आणि लोकांना आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।